प्लॅनिंग हा शब्द फार इफेक्टिव्ह आहे, बट प्लॅनिंग कसं करावं ना हेही लोकांना माहित नाही. त्यांना तुम्ही म्हणालात की 2025ची सुरुवात अशा वेळी झाली पाहिजे. टॅक्स प्लॅनिंग करता करता पण तुम्ही फायनान्शियली फ्री होऊ शकता. जास्त वर्ष पैसे नसताना जगणं ही पण एक मोठी रिस्क आहे. आपल्या लोकांमध्ये ना डिसिप्लिन नाही आहे टुवर्ड्स फायनान्स, टुवर्ड्स हेल्थ, राईट, टुवर्ड्स करिअर. पण ते काम करायचं म्हणून करतायत. त्यांना विचारलं ना आम्ही कधी रिटायर्ड कधी व्हायचं, ॲज अर्ली ॲज पॉसिबल. तर प्लॅनिंग आय थिंक तुम्हाला एक अशी क्लॅरिटी देते ज्यामार्फत तुम्ही तुमच्या इमोशन्सला पण कंट्रोल करू शकता. रिटायरमेंट क्लायंटचा खूप सारा लमसम पैसा मुलांच्या हायर एज्युकेशनला बाहेर चाललेला आहे, लग्नात चाललेला आहे. आणि त्या फिमेलने जे काही एवढे इन्व्हेस्टिंग केलेली अमाऊंट होती ना, ती अमाऊंट आता ऑलमोस्ट करोडच्या आसपास आहे. तर नितीनजी आणि धनश्रीजी, तुमचं पुन्हा एकदा श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. थँक्यू सो मच योगेश. तुम्ही आम्हाला पुन्हा एकदा या तुमच्या पॉडकास्टमध्ये बोलवलं त्यासाठी रिअली मनापासून आम्ही तुमचे आभार मानतो. आणि डेफिनेटली आजच्या या पॉडकास्टमध्ये आम्ही तुम्हाला असे काही इन्साईट्स देऊ जे तुमच्या ऑडियन्सला खूप हेल्पफुल राहतील आणि या इन्साईट्सला ते इम्प्लिमेंट करतील, तर त्यांना देखील फायनान्शियल फ्रीडम अचीव्ह करणं सोपं जाईल. ओके, तर आपलं पहिला वेळ झाला होता, त्याला ऑडियन्स खूप चांगलं प्रेम मिळालं होतं आणि रिस्पॉन्स खूप छान होता. म्हणून म्हटलं की आपण पुन्हा एकदा स्टार्ट करूया. तर आपला जो काही टॉपिक होता फायनान्शियल प्लॅनिंग, त्यालाच या पॉडकास्टमध्ये आपण आणखी थोडंसं डिटेलमध्ये जाण्याचा प्रयत्न करूया. नक्कीच नक्कीच. येस. तर धनश्री, मला सगळ्यात आधी सांगा की जे फायनान्शियल प्लॅनिंग असतं त्याच्याबद्दलचे लोकांमध्ये सगळ्यात मोठे गैरसमज कोणते कोणते आहेत? ओके, येस. सर्वप्रथम तर मी तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद करेल. आणि लास्ट आमचं पॉडकास्टिंग ज्या वेळेला झालं होतं त्यावेळेला बऱ्याच गोष्टी आपण एवढ्या डिटेलमध्ये नाही करू शकलो. आणि आमचाही आग्रह होताच की आपल्याला डिटेलमध्ये डिस्कशन करणं फार गरजेचं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट ठरतो की लोक फायनान्शियली फ्री न होण्यामागचे रिझन्स, गैरसमजुती पण खूप आहेत. गैरसमजुतीमधला एक प्रकार आहे की जर एखादी व्यक्ती खूप चांगला इन्कम अर्न करत असेल तर त्याला पहिला एक गैरसमज होतो की मला मॅनेज करण्याची गरज नाहीये. इफ आय एम अर्निंग गुड देन मला मॅनेज करण्याची गरज नाही, मी स्वतःच मॅनेज करू शकतो. हा, म्हणजे आपण ओव्हर स्मार्ट आहोत आणि असं त्या बायसनी आपण ती व्यक्ती फायनान्शियल मॅनेजमेंट मध्ये फार मिस्टेक्स करते. तर ती एक पहिली गैरसमजूत असते. जनरली आम्ही यंग जनरेशन मध्ये खूप बघतो. आणि आतापर्यंत या जर्नीमध्ये ना खूप काही अशा गैरसमजुती आहेत, त्यातल्या जे नितीन सर पण हायलाईट करतील, कारण त्यांच्याकडे पण अशा खूप काही अशा केस स्टडी आहेत की त्या जाणवतात क्लायंटकडून वारंवार का होतात. नाही, गैरसमज अजून एक अशी आहे की हल्लीच्या जगामध्ये नॉलेज फार मोठ्या प्रमाणामध्ये अवेलेबल आहे सोशल मीडियाद्वारे. तर बरेचसे लोक स्टॉक मार्केटमध्ये नॉलेज घेऊनच इन्व्हेस्ट करतात आणि खूप काही ॲसेट्स ते बनवतात. पण काही जणांना असा पण एक गैरसमजाचा पार्ट आहे की फायनान्शियल प्लॅनिंगची गरज त्यांना नाही आहे. त्यांच्याकडे 2-3 रिअल इस्टेट प्रॉपर्टी आहेत, काही लँड आहेत, त्यांना फायनान्शियल प्लॅनिंग करण्याची काही गरज नाही आहे. पण मी म्हणेन की फायनान्शियल प्लॅनिंग ही अशी प्रोसेस आहे, एक हॉलिस्टिक प्रोसेस आहे की ज्या मार्फत तुम्ही योग्य पद्धतीने डायव्हर्सिफिकेशन करू शकता, तुमचे फायनान्शियल गोल्स सेट करू शकता. आणि अजून एक गैरसमजूत अशी आहे की फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये एक प्लॅनर असतो, एक्सपर्ट येतो तिथे आणि तो फीस चार्ज करतो. तो लोकांचा अजून माइंडसेट झालं नाही की प्लॅनरला फीस द्यायला पाहिजे. तर या 2-3 मोठ्या गैरसमजुती आहेत, त्याच्यावरती विचार करणं अत्यंत महत्वाची गोष्ट आहे लोकांना. बरोबर. आणि आजचा जो पॉडकास्ट आहे तो आपण मेनली 2025ला टार्गेट करूनच ठेवूयात, म्हणजे 2025 मध्ये लोक त्यांचं फायनान्शियल प्लॅनिंग कशा पद्धतीने करू शकतात. शुअर डेफिनेटली आपण त्याच्यावरती फोकस करूया. 2025ला ते सुरुवात करतील, पण त्यांचं टार्गेट 2035 पर्यंत ते त्यांच्या घरातले पहिले मिलियनियर होणं अत्यंत गरजेचं आहे. येस, मिलियनियर म्हणजे जवळपास 8 कोटी. 8 ते 8.5 कोटी. येस 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 डेफिनेटली. आता जी फायनान्शियल प्लॅनिंगची जी प्रोसेस असते ती ऍक्च्युअली कशी असते, म्हणजे जर समजा मी ॲज अ क्लायंट तुमच्याकडे आलो की मला माझी फायनान्शियल प्लॅनिंग करायची, तर मग ती प्रोसेस कशी असते? ही प्रोसेस सुरुवात होते पहिल्यांदा तुमचे फायनान्शियल चॅलेंजेस काय हे आयडेंटिफाय करतो आम्ही, आणि मग तुमचे फायनान्शियल चॅलेंजेसवरती कशा पद्धतीने तुम्हाला ओव्हरकम करता येतील. समजा तुमचं एज 40 वर्षाचे तुम्ही आहात आणि तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंग करायचं आहे, तर फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये तुमचे फायनान्शियल गोल्स आधी आयडेंटिफाय केले जातात की कोणते फायनान्शियल गोल्स तुमच्यासाठी महत्त्वाचे गोल आहे, इम्पॉर्टंट आहे. प्ले टू विन गोल त्याला आपण म्हणतो की या गोल्सला तुम्हाला अचीव्ह करण्या पलीकडे तुम्हाला काही गत्यंतरच नाही. तुम्हाला ते प्ले टू विन गोल तुम्हाला प्लॅनमध्ये आणायचे आहेत आणि ते अचीव्ह पण करायचे आहेत. तर असे प्ले टू विन गोल काय की 40व्या वर्षी एखाद्या व्यक्तीचं इन्कम पीक लेवलवरती असतं, तर त्याच्या मुलांचं हायर एज्युकेशन एक पार्ट असू शकतो, मुलांचं मॅरेज एक पार्ट असू शकतो आणि त्याचं स्वतःचं एक रिटायरमेंट.
तर सुरुवात करताना तुम्हाला गोल्स आयडेंटिफाय करून देतो आम्ही प्लॅनिंगच्या वेळी. गोल्स आयडेंटिफाय केल्यानंतर त्याला ऑब्जेक्ट करणं फार गरजेचं आहे. ऑब्जेक्टिव्ह तुमचे क्लिअर करणं फार गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला तुमच्या मुलांसाठी 15 वर्षानंतर त्यांच्या हायर एज्युकेशनचं प्रोव्हिजन करायचं आहे. तर हे प्रोव्हिजन माइट बी तुम्हाला फॉरेनसाठी करायचं आहे, अब्रॉडला त्याला पाठवायचं असेल. आज कदाचित 20 लाख रुपये त्याचा खर्च आहे. भविष्यामध्ये 15 वर्षानंतर तेच 20 लाख कदाचित 60 लाख होतील, 70 लाख होऊ शकतात. तर त्याला ऑब्जेक्टिव्ह करणं गरजेचं आहे. आणि ऑब्जेक्टिव्ह करताना आम्ही काय करतो की टाइम आणि पैसा या दोघांना एकत्रित आणतो, सो दॅट ऑब्जेक्टिव्ह तुमचं सेट होतं आणि गोल सेट होतात. देन मग काही प्रिन्सिपल्स असतात, जसं असे प्रिन्सिपल्स तुम्हाला मनी मॅनेजमेंटचे यूज करायचे जे प्लॅनिंगमध्ये ऍड करावे लागतात, जेणेकरून तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम अचीव्ह करणं सोपं जातं. प्रिन्सिपल म्हणायचं तर कंपाऊंड इंटरेस्ट हा एक प्रिन्सिपल अंडरस्टँड करणं फार गरजेचं आहे की लॉंग टर्ममध्ये तुम्हाला चक्रवाढ व्याजचा जर खरा बेनिफिट घ्यायचा आहे तर तुम्हाला 15 ते 20 वर्ष कमीत कमी थांबणं गरजेचं आहे. तो हा एक प्रिन्सिपल आहे. डायव्हर्सिफिकेशन प्रिन्सिपल आहे, रिस्क मॅनेजमेंट प्रिन्सिपल आहे. तो या प्रिन्सिपलनी सुरुवात होते आणि प्रिन्सिपलमध्ये तुम्हाला मास्टर होणं फार गरजेचं आहे. कारण तुम्ही एक गोष्ट बघितली की हल्लीच्या काळामध्ये लोक स्टॉक मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्ट करतायत, पण 15-20 वर्ष थांबण्याची कोणामध्ये करेज नाहीये. रिझन की त्यांना क्लॅरिटी नाहीये. तो अशा सिच्युएशनमध्ये तुमचे प्रिन्सिपल स्ट्रॉंग असतील तर तुम्ही 15-20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष स्टॉक मार्केटमध्ये किंवा रिअल इस्टेट ग्रोथ ॲसेट्समध्ये थांबू शकता. चौथी गोष्ट आहे ते प्रिन्सिपल नंतर मग तुम्हाला तुमच्या स्ट्रॅटेजीज बनवायच्या आहेत, टॅक्टिक्स बनवायच्या आहेत की तुम्हाला रिटायरमेंटसाठी एक्झॅक्टली कोणत्या पद्धतीचं इन्व्हेस्टमेंट अकाउंट ओपन करायचं आहे, NPS मध्ये करायचं आहे का, PPF मध्ये करायचं आहे का. आणि मग फायनली तुमचं येतो जो पार्ट येतो विच इज कॉल्ड इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट. त्यावेळेस आम्ही इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट त्यांना सजेस्ट करतो की कोणत्या इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्हाला किती प्रमाणामध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे, ॲसेट अलोकेशन, डायव्हर्सिफिकेशन, या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये येतात. आणि नंतर मग सर्वात शेवटचा जो पार्ट असतो विच इज कॉल्ड तुमचा फायनान्शियल रिव्ह्यू, जो 3 महिन्यांनी, 6 महिन्यांनी, वर्षातून 2 ते 3 वेळा करणं अत्यंत गरजेचं आहे. या प्रोसेसमध्ये तुम्हाला या पद्धतीने तुमचे फायनान्शियल गोल्स अचीव्ह करणं सोपं जाऊ शकतं. कारण विदाऊट प्लॅनिंग जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला गेलात, फायनान्शियल प्लॅनिंग नाही केलं तर भविष्यामध्ये चॅलेंजेस आल्यावरती तुम्ही प्रॉब्लेममध्ये येऊ शकता. धनुश्री मॅडम पण याविषयी काही इन्साइट्स देतील त्यांच्या आईने. ओव्हरऑल नितीन सरांनी खूप केअरफुली आणि खूप एकदम सिस्टमॅटिक वेमध्ये प्लॅनिंगची भाषा सांगितली आणि ही जनरली बऱ्याच लोकांना कळत नाही. कारण आपल्याला स्कूल, कॉलेज, एज्युकेशन सिस्टमने ना हे जेवढे काही शब्द सरांनी बोललेत ना, हे ऐकले जरी असेल तरी ते वापरायचे कसे हे माहीतच नाहीये. प्लॅनिंग हा शब्द फार इफेक्टिव्ह आहे, बट प्लॅनिंग कसं करावं ना हेही लोकांना माहीत नाहीये. आणि आय कॅन से की फायनान्शियल प्लॅनिंग ना, जर आता योगेश तुम्ही इथे आहात तर तुमचं डिफरंट आहे आणि तुमचे भाऊ असेल तर त्यांचं डिफरंट आहे. यू कॅनॉट कॉपी विथ इच अँड अदर्स. पण आम्ही बघतो ना क्लायंट, रिलेटिव्ह, फ्रेंड्स, कलिग्स या सगळ्या गोष्टी ऐकतात आणि ते त्यांच्या फायनान्शियल लाईफमध्ये करतात. पॉसिबलच नाहीये ना. तुमचं एज डिफरंट आहे, तुमचे गोल्स डिफरंट आहे, तुमचं इन्कम डिफरंट आहे, तुमची सायकोलॉजी डिफरंट आहे, तुमचं रिस्क टेकिंग ॲबिलिटी डिफरंट आहे. अशा व्यक्तीने स्वतःचं इंडिव्हिज्युअल फायनान्शियल मॅनेजमेंट न करता जर सगळ्यांचं ऐकून केलं, डिझास्टर होणारच आहे फायनान्शियल लाईफमध्ये. आणि प्लॅनिंग ही इतकी सिम्पल आणि स्ट्रॅटेजिक वेमध्ये जर फॉलो केलं ना, तर मी सांगेल की टॅक्स प्लॅनिंग करून पण लोक फायनान्शियली फ्री झालेले आहेत. टॅक्स प्लॅनिंगवर फार फोकस असतो लोकांचा. तर 1.5 लाखाचं ATCचा फुलअप करायचंच असतो त्यांना. तुम्ही म्हणालात की 2025ची सुरुवात अशा वेळी झाली पाहिजे, तर सुरुवात होते. टॅक्स प्लॅनिंग करता करता पण तुम्ही फायनान्शियली फ्री होऊ शकता. बट विदाऊट प्लॅनिंग तुम्ही टॅक्स प्लॅनिंग पण करू शकत नाही आणि तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग पण नाही करू शकत. याला थोडं अंडरस्टँड करावं लागेल, कारण एवढा कष्टाचा पैसा आहे आणि ह्याला ब्लाइंडली इन्व्हेस्टिंग करतायत. ब्लाइंडली इन्व्हेस्टिंग केलं तर ब्लाइंडली अपघात होणारच आहे ना. सो प्लॅनिंग वर्ड फार इम्पॉर्टंट आहे. तर मला याच्या सगळ्यात काय कळालं की सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जी फायनान्शियल प्लॅनिंग असते ती माणसानुसार प्रत्येकाची वेगवेगळी असते. कारण प्रत्येकाचं इन्कम वेगळं असतं, त्यानंतर त्याची जे काही गोल्स असतात ते सेपरेट असतात. ही पहिली गोष्ट झाली. आणि याची प्रोसेस म्हणजे काय की सगळ्यात आधी तुम्ही त्याचा थोडासा डेटा कलेक्ट करतात. ओके, डेटा कलेक्ट केल्यानंतर थोडेसे गोल्स डिसाईड करतात आणि मग त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट करतात. रिव्ह्यू करतो. येस, रिव्ह्यू. आता ही जी फायनान्शियल प्लॅनिंग असते याच्यामध्ये अशा कुठल्या महत्वाच्या गोष्टी असतात
महत्वाची गोष्ट असते की बघा, फायनान्शियल प्लॅनिंग लोकांना करण्याचं इंटेन्शन काय की त्यांना इन्व्हेस्ट करायचं असतं भविष्यामध्ये आणि त्यांना श्रीमंत व्हायचं. जसं तुम्ही म्हणाल की श्रीमंत होण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, इन्व्हेस्ट करावं लागतं. बट इन्व्हेस्ट करून नुसतं चालत नाही. तर महत्वाची जी प्रोसेस आहे की तुम्हाला डायव्हर्सिफिकेशन फार उत्तम पद्धतीने करता आलं पाहिजे. ते प्लॅनिंग मार्फत होऊ शकतं. आणि रिस्क मॅनेजमेंट अत्यंत महत्वाचा पार्ट येतो प्लॅनिंगमध्ये. आज जर योगेश मला ही गोष्ट जर सांगायची झाली की आज भारताचं GDP आहे 5व्या स्थानावरती, राईट, अमेरिका 1ल्या स्थानावरती. बट आपला भारताचा पर कॅपिटा इन्कम जो आहे 2,000 रुपये, राईट, वेअर अमेरिकाचा पर कॅपिटा इन्कम जो आहे 48,000 रुपये. दॅट मीन्स डिफरन्स किती आहे. म्हणजे अमेरिकेला आपल्याला पाठी टाकण्यासाठी काय करावं लागेल. तर त्यासाठी पहिली महत्वाची गोष्ट आहे की लोकांना फायनान्शियल लिटरसी वाढवावं लागेल. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की लोकांना रिस्क ॲपेटाईट काय असतो, रिस्क मॅनेजमेंट लोकांना शिकणं फार गरजेचं आहे की तुम्हाला किती प्रमाणामध्ये रिस्क घ्यायची आहे. तर प्लॅनिंगमध्ये ना रिस्क मॅनेजमेंट, डायव्हर्सिफिकेशन या 2 महत्वाच्या पद्धती आहेत. याच्यामध्ये तुम्हाला मास्टर होणं फार गरजेचं. जनरली आम्ही लोकांना सांगतो की रिस्क मॅनेजमेंटमध्ये 4 मेजर रिस्क पासून तुम्हाला लांब राहायचं आहे. नंबर 1 तुम्हाला अंडरस्टँड करायचं की व्होलॅटिलिटी रिस्क काय आहे. व्होलॅटिलिटी म्हणजे ज्यावेळेस मार्केटमध्ये चढ उतार होतात त्यावेळेस मार्केट व्होलॅटाईल होतं. अशा वेळी खूप सारे लोक काय करतात की त्यांचं जास्तीत जास्त पैसा एकाच टाईपच्या इंडस्ट्रीमध्ये, एकाच टाईपच्या ॲसेट क्लासमध्ये इन्व्हेस्ट करतात. आणि त्यामुळे काय होतं, व्होलॅटिलिटी रिस्कमध्ये त्यांना त्यांचे पैसे गमावण्याची वेळ येते. एक असते कॅपिटल लॉस रिस्क. आता हे कॅपिटल लॉस रिस्क काय असते की तुमचे मुद्दल थोड्या प्रमाणामध्ये किंवा काही प्रमाणामध्ये तुम्ही लूज करता. तर या 2 रिस्क तुम्हाला अंडरस्टँड करायचे आणि या 2 रिस्क तुम्हाला बळी नाही पाहिजे. आणि थर्ड, लांब राहायचं आहे. इन्फ्लेशन रिस्क पण एक पार्ट असतो की भविष्यामध्ये तुम्ही 10 वर्षानंतर आज जी वस्तू घेणार आहे या वस्तूची किंमत इन्फ्लेशन ऍड होऊन किती होणार आहे. समजा आता इन्फ्लेशन रिस्क मेजर कुठे करणार की लॉंग टाइमचे तुमचे जे गोल असतात, जसं रिटायरमेंट गोल आहे, मुलांचं एज्युकेशन आहे, मुलांचं मॅरेज आहे. तर या गोल्समध्ये माइट बी इन्फ्लेशन तुम्हाला एक अशी रिस्क आहे की आजची जी परचेस व्हॅल्यू आहे ती भविष्यामध्ये तुम्ही इन्फ्लेशनचा विचार नाही केला आणि इन्व्हेस्ट केलं तर ती परचेस व्हॅल्यू कमी होईल आणि पैसा तुमचा जो आहे तो फार मोठ्या प्रमाणामध्ये घसरत राहील. म्हणजे पैशाची जी व्हॅल्यू आहे, रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग तुम्हाला करणं फार गरजेचं आहे आणि ती व्हॅल्यू कमी होणार. आणि चौथी रिस्क आहे लॉन्जिव्हिटी रिस्क. तो रिस्क मॅनेजमेंटमध्ये ॲटलिस्ट या 4 रिस्क एका लॉन्जिव्हिटी रिस्क आहे. लॉन्जिव्हिटी रिस्क हा पार्ट आहे की तुम्ही रिटायरमेंटमध्ये जर तुम्ही 60व्या वर्षी रिटायर होण्याचा विचार करताय तर तुम्हालाही माहित नाही की तुम्ही किती वर्ष जगणार, राईट. मोस्ट ऑफ द टाइम मी रिटायरमेंट प्लॅनिंग करताना विचारतो की तुम्ही रिटायर कधी होणार. मेजॉरिटी लोक म्हणतात की 50, 55, 60. मग सेकंड क्वेश्चन मी विचारतो की सर किती वर्ष तुम्ही रिटायरमेंटमध्ये राहणार. तर हे उत्तर अचूक कोणाला सांगता नाही. तर लवकर मरण आलं तर चालेल, पण आयडियली आम्ही काय करतो की सर लवकर मरण नाही आलं तर काय करणार, लॉन्जिव्हिटी रिस्कमध्ये प्रॉब्लेम होईल. म्हणजे 25-30 वर्ष तुम्ही रिटायरमेंटमध्ये राहणार. भारतामध्ये योगेश मी एक गोष्ट सांगतो की रिटायरमेंटमध्ये लोक 25-30 वर्ष सहज राहतात. आणि ही 25-30 वर्ष रिटायरमेंटमध्ये स्पेसिफिकली तुम्ही ऍक्टिव्ह इन्कम तो कम्प्लिटली बंद झालं, पॅसिव्ह इन्कममध्ये राहणं 25-30 वर्ष, विच इज कॉल्ड लॉन्जिव्हिटी रिस्क. जास्त वर्ष पैसे नसताना जगणं ही पण एक मोठी रिस्क आहे. तर या 4 पद्धतीचे रिस्क आहे. तो रिस्क मॅनेजमेंट, डायव्हर्सिफिकेशन योगेश फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये मला महत्वाचं वाटतं. माइट बी धनश्री मॅडम काही इन्साइट टाकतील आणि त्यांना पण काही गोष्टी महत्वाच्या वाटत असतील. काल मला मी ट्रॅव्हल करत होतो तर त्यावेळेला एक आम्ही बोर्ड बघितला. सो तो एक बॅनर बघितला आणि त्या बॅनरवर काय लिहिलं होतं की मगरपट्टा सिटीमध्ये इटसेल्फ 2.5-3 कोटीची घरं, 3 BHKचे वगैरेचं मी बोर्ड बघितलेला आणि मी व्हेरी सरप्राईज झाले की सर बघा 2.5-3 कोटीची घरं लोक घ्यायला तयार आहेत, बट ज्या वेळेला 8 कोटी लागतील त्यांच्या रिटायरमेंटला त्यावेळेला त्यांना सरप्राईज होतो. डोंट यू एक्सपेक्ट की जर तुम्ही 3 कोटीच्या घरामध्ये राहताय तर तुमचं इन्कम किती असायला पाहिजे. आणि हे 3 कोटीची घरं कोणी घेतली आहेत माहिती आहेत, IT इंडस्ट्रीमध्ये, जे सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये ज्यांचे रिस्की प्रोफाईल आहेत, ज्यांचं शॉर्ट करिअर आहेत, त्यांनी एवढ्या मोठ्या लायबिलिटीज घेतलेल्या आहेत. आणि जरी सुरुवातीला ते दोघं इन्कम अर्न करत असतील तरी पण पुढचे 15-20 वर्ष ते एकत्र काम नाही करू शकत. आणि हे ट्रॅप सध्या आम्ही बघतोय. आणि लॉन्जिव्हिटीमध्ये अजून एक पॉईंट मी ऍड करेल की रिसेंटली आम्ही असे पण अनुभव केलेले आहेत की 40s एज मधले जे आमचे क्लायंट आहेत ना, त्यांच्यावर त्यांचे आई बाबा पण आज फायनान्शियली डिपेंडेंट आहेत. त्यामध्ये काही पॅरेंट्स मेडिकल इमर्जन्सी पण खूप मेजर लेवलला आलेले आहेत. याच 40s एज मधल्या व्यक्तीवर त्यांची मुलं पण हायर एज्युकेशनमध्ये गेलेली नाही आहेत. एकीकडे मुलांचं शिक्षण, वाढतं वय, दुसरीकडे आई वडिलांचं आजारपण, त्यांचं वाढतं वय, आणि मध्ये जी 40 मधली जी व्यक्ती नाही, अवस्था सँडविच सारखी झालेली आहे. कारण तो आता पुढच्या 10-15 वर्षांनी रिटायरमेंटला जातोय.
तर 15 वर्षामध्ये त्याची कुठलीच गोल फुलफिल होत नाहीये. तर नाव डेज हा खूप मोठा भयानक प्रकार असेल की 40ची जनरेशन ट्रॅपमध्ये. डेफिनेटली खूप मोठ्या आणि बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी पैसा हा त्यांचा जाणार आहे जे त्यांना माहीत नाहीये. स्पेशली शिक्षणाला, दुसरी गोष्ट मेडिकलसाठी, तिसरी गोष्ट लाईफस्टाईलसाठी. आणि ह्या 3 ट्रॅपमुळे ते फायनान्शियली फ्री नाही होणार. तर आता या सगळ्या झाल्या महत्वाच्या गोष्टी. आता मला सांगा की मला बऱ्याच वेळेस विचार येतो की आजच्या काळात काय व्हायचं, ज्यावेळेस आपले आई वडील त्यावेळेस इन्व्हेस्टमेंटचे ऑप्शन थोडेसे कमी होते. कारण काय होते, रिअल इस्टेट होतं, सोनं वगैरे होतं. आता आपण पाहतो की बरेच सारे इन्व्हेस्टमेंटचे असे ऑप्शन्स लोकांसमोर आहेत. तर काय वाटतं की याच्यामुळे थोडंसं गोंधळ वाढतोय का? नाही योगेश, थोडा नाही, खूप मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ उडालेला लोकांचा. आधीच्या वेळेला त्यांच्याकडे, आपल्या आई वडिलांकडे ना फायनान्शियल इन्फॉर्मेशन रेअरली मिळत होते. फार कमी ॲडवायझर होते आणि जे ॲडवायझर होते ना ते फक्त श्रीमंत आणि रिच लोकांपर्यंतच पोचायचे. त्यामुळे ॲडवायझर हा कॉन्सेप्ट आत्ताच्या काळामध्ये आलाय. आत्ताच्या काळामध्ये पॉडकास्ट आलेले आहेत, सोशल मीडियावरती खूप काही लोक बऱ्याच मोठ्या पद्धतीने पर्सनल फायनान्स एक्सप्लेन करत आहे. यूट्यूबवरती पण खूप सारे व्हिडिओज आलेले आहेत. तर नॉलेज जे आहे ना हे एकदम डिस्ट्रक्टिव्ह वेमध्ये आहे. ते कुठल्याही पद्धतीमध्ये स्टेप बाय स्टेप नॉलेज नाही आहे कोणाकडे. त्यामुळे लोकांचा प्रॉब्लेम होतोय की विश्वास तरी कोणावरती ठेवायचा. स्टेप बाय स्टेप प्रोसेस काय, इव्हन तुम्ही गुगल केलं वेल्थ क्रिएशन, जरी तुम्ही गुगलला टाईप केलं हाऊ टू क्रिएट वेल्थ हे पण टाईप केलं तर मोर दॅन 50 मिलियन तुम्हाला आन्सर्स येतील. त्यामुळे लोकांचं कन्फ्युजन वाढत चाललेलं आहे आणि त्यामुळे खूप सारे असे प्रोडक्ट्स आहेत की लोक त्याच्यामध्ये ब्लाइंडली इन्व्हेस्ट करतात. तर ब्लाइंडली इन्व्हेस्ट केल्यावरती काय होतं की भविष्यामध्ये कालांतरामध्ये तुमचे पैसे कुठेतरी ब्लॉक होतात. तर डेफिनेटली गोंधळ उडालेला आहे. या गोंधळापासून वाचण्यासाठी तुम्हाला ना एक सॉलिड रिटन फायनान्शियल प्लॅन पाहिजे. असा प्लॅन पाहिजे की जो तुम्ही स्टेप बाय स्टेप फॉलो करणार. कितीही गोंधळ उडाला तरी त्या प्लॅनला तुम्हाला फॉलो करायचं आहे. एक्झाम्पल सांगायचं झालं की इथून तुम्हाला समजा जायचं युरोपला जायचंय, राईट. युरोपमध्ये तुम्ही फ्लाईटमध्ये बसलेले आहेत आणि फ्लाईट मध्यावरती आहे. टर्ब्युलन्स आल्यावरती काय होणार, फ्लाईट पूर्ण जर्क करते, तुमचं विमान जर्क करते, गोंधळ उडालेला आहे पूर्ण. अशा सिच्युएशनमध्ये काय करणार तुम्ही? फ्लाईटमधून उडी तर नाही मारू शकत तुम्ही. तुम्हाला क्लॅरिटी आहे की तो कॅप्टन आहे, त्याच्याकडे प्लॅन आहे आणि आपल्याला त्याच्यावरती जोपर्यंत तो इन्स्ट्रक्शन आपल्याला देत नाही तोपर्यंत आपल्याला काही ऍक्टिव्हिटी नाही करायचं. आपल्याला फ्लाईट, आपल्याला विश्वास आहे. तर तुम्हाला विश्वास कोणावरती ठेवायचा, पहिली गोष्ट तुमची फायनान्शियल लिटरसी वाढवणं फार गरजेचं आहे. कारण जर तुम्ही फायनान्शियल लिटरसी वाढवली नाही ना तर आपण जीडीपी मध्ये काही कॉन्ट्रीब्युशनच नाही करू शकत. कारण 2000 पर कॅपिटा आपलं भारताचं इन्कम आहे. दॅट मीन्स आपण रिस्क ॲपेटाईटमध्ये कुठेतरी कमी पडतोय. फायनान्शियल लिटरसी आपली कमी आहे, ही वाढवणं गरजेचं आहे. ती वाढली ना प्रिन्सिपल बेस तर तुम्हाला एक अशा एक्सपर्टला जाऊन भेटता येऊ शकतं आणि त्याच्यासोबत कन्सल्ट करून तुमचा प्लॅन बनवता येऊ शकतं. तर इन्फॉर्मेशन खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि खूप अनस्ट्रक्चर वेमध्ये अवेलेबल आहे. यासाठी लिटरसी शिवाय दुसरा ऑप्शन नाही आहे तुमच्याकडे. तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे की आपला आधीचा जो आईबाबांचा काळ होता ना तर ती सेव्हर कॅटेगरी होती. म्हणजे जनरली नितीन सरांनी मला शिकवलं 3 कॅटेगरीज आहेत. एक आहे सेव्हर कॅटेगरी जी आपली आईबाबा आहेत, RD FD अँड जस्ट थोडंसं रिअल इस्टेट वगैरे काटकसर करणारी फॅमिली, राईट. इन्कम पण नव्हतं आणि खर्चासाठी एवढी डिस्ट्रॅक्शन पण नव्हतं, एवढ्या सगळ्या फॅसिलिटी पण नव्हत्या, मॉल्स पण नव्हते. तर त्याच्यानंतरची जी पिढी आली तर ती मेजरली स्पेंडर कॅटेगरी आहे. आणि स्पेंडर कॅटेगरी केव्हा आली, जेव्हा आपली प्रगती पण झाली. प्रगती होता होता बऱ्याच गोष्टींचं डिस्ट्रॅक्शन पण आलं आणि मग स्पेंडिंगला इन्स्पायर केल्यामुळे काय झालं, आपण स्पेंडर कॅटेगरी, आपली जी यंग जनरेशन आहे ती त्या कॅटेगरीमध्ये येते. तिसरी कॅटेगरी आहे ना ही फार आय कॅन से की ही अजून उगमला आलेलीच नाही आहे. दॅट इज कॉल्ड इन्व्हेस्टर कॅटेगरी. इन्व्हेस्टर कॅटेगरी म्हणजे काय की सातत्याने फायनान्शियल लिटरसी वाढवून त्याच्या फायनान्सला आपल्या मुलासारखं जसं त्याला केअरिंग नर्चरिंग केलं जातं तसं फायनान्सला पण त्यांनी अंडरस्टँड नाही केलं ना तर तो इन्व्हेस्टर कॅटेगरीमध्ये नाही येणार. सरप्राईज टू से की रिच डॅड पुअर डॅड पुस्तक प्रत्येक घरामध्ये. आम्ही इव्हन रॉबर्ट कियोसाकी सर आले होते त्यावेळेला आम्ही त्यांच्यासोबत होतो 7 दिवस गोव्यामध्ये वगैरे. तो 4 क्वाड्रंट त्यांनी सांगितलेले. एक तर आहे फर्स्ट कॅश फ्लो क्वाड्रंट, त्यांचं फार फेमस आहे. इव्हन हे पुस्तक पण बऱ्याच घरामध्ये, बट तरीही लोक फायनान्शियली फ्री नाही आहेत. रिझन अंडरस्टँड करा ना. कॅश फ्लो क्वाड्रंटमध्ये पहिला येतो तो सॅलरीड पर्सन, राईट. या सॅलरीड पर्सन. सेकंड कॅटेगरी एंटरप्रेन्योरशिप, थर्ड कॅटेगरी बिझनेस. त्यांनी सांगितले तुम्हाला जर चौथ्या कॅटेगरीमध्ये जायचं तर यू शुड बी अ बिझनेस माइंडसेट आणि इन्व्हेस्टर.
तर इन्व्हेस्टर कॅटेगरीमध्ये जाण्यासाठी ना जरी तुम्हाला प्रोग्रामिंग केलं जात नाहीये पण तुम्हाला जाणं फार गरजेचं आहे, कारण तुम्ही जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तुम्ही फ्री नाही होणार आहात. तर डिस्ट्रॅक्शन खूप आहे, कारण स्पेसिफिक कुठे सिलेबस नाहीये. नितीन सरांचा आतापर्यंतचा एक्सपिरियन्स मध्ये मी माझं लाईफ एंटायर या जर्नीमध्ये जे काही चेंज झालं असेल ते जे काही सरांकडून मी शिकलं त्याच्यामुळेच, कारण खूप सातत्य आणि कन्सिस्टंटली आणि एक असं ऑथेंटिक शिक्षण मी या फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये घेतलंय. मग मी जर हे शिक्षण घेऊन आज या इंडस्ट्रीमध्ये एक्सपर्ट म्हणून काम करू शकते तर तुम्ही फायनान्शियली फ्रीडम तरी मिळवू शकता ना. तर सिलेबस लागेल आणि हा सिलेबस आमच्या मिलेनियर अकॅडमीमध्ये वारंवार आम्ही शिकवतो आणि नितीन सर याच्यावर फार रिसर्च पण करतो. तर ही खूप चांगली गोष्ट आहे की तुम्ही प्रॉपर असा सिलेबस बनवलेला आहे, तो स्टडी करून कोणी पण होऊ शकतो समजा. पण मग तरी पण आता जे कॉमन माणसं सामान्य लोक आहेत त्यांना असं वाटतं की फायनान्सचा सब्जेक्टच खूप अवघड आहे, या सगळ्या गोष्टी ऐकायलाच इतक्या बोरिंग वाटतात की ते खरंच कधी आपण त्याच्यावर शांत बसू त्याच्यावरती विचार करू आणि प्लॅन करू. अशा लोकांसाठी तुमचं काय सजेशन? बघा, एक पहिली गोष्ट अंडरस्टँड करा की तुम्हाला इन्व्हेस्ट करून श्रीमंत बनायचं असेल तर फर्स्ट अंडरस्टँड करा ही खूप बोरिंग प्रोसेस आहे, किचकट प्रोसेस आहे. तुम्हाला याच्यामध्ये काही मजा नाही मिळणार, मस्ती नाही मिळणार आहे. आणि जर तुम्हाला मजा मस्ती हवी असेल त्याच्यामध्ये तर ही गोष्ट विसरून जा की तुम्ही श्रीमंत बनणार. तुम्ही मजा मस्ती केली तर तुम्ही ट्रेंड बघणार आणि ट्रेंडप्रमाणे इन्व्हेस्ट करणार. तर आज गेल्या 3, 3.5, 4 वर्षामध्ये ट्रेंड फायनान्शियल मार्केटमध्ये स्टॉक मार्केटमध्ये मॅक्झिमम लोकांनी इन्व्हेस्ट केलेलं आहे एकाच टाईपचं कॉन्सन्ट्रेशन. तर त्यांना मजा येते की ज्यावेळेस स्टॉक मार्केट कंटिन्युअसली वरती जातं, पण स्टॉक मार्केट ज्यावेळेस वोलटाईल होतं म्हणजे वोलटाईलिटी रिस्क आहे ही ज्यावेळेस येते ना तर त्यावेळेस त्यांना मजा याच्यावरती फोकस असल्या कारणाने पेन पण खूप जास्त जाणवायला लागतो आणि ते पैसे लूज पण करतात. कारण या जर्नीमध्ये वेल्थ तेव्हाच क्रिएट होईल ज्यावेळेस तुम्ही वोलटिलिटी बघणार, ज्यावेळेस तुम्ही स्टॅग्नेशन बघणार आणि थोडं ग्रोथ पण बघणार. कारण ज्यावेळेस मार्केट करेक्शन होतं तर मॅक्झिमम ॲव्हरेज मिडल क्लास लोक त्याच्यातून पैसे विड्रॉ करतात, घाबरतात ते लोक, कारण त्यांना रिस्क मॅनेजमेंट ही गोष्ट माहीत नाहीये. तर बाकी सर्वसामान्य व्यक्ती जर म्हणते की झटपट श्रीमंतीचा मार्ग कोणता आहे तर मी म्हणेन की आज मार्केटमध्ये खूप सारे इन्फ्लुएन्सर तुम्हाला देत आहेत, पण एकही व्यक्ती त्यामार्फत श्रीमंत नाही बनू शकत किंवा मोठी वेल्थ नाही क्रिएट करू शकत. तर रिक्वेस्ट आहे सर्व तुमचे जे काही ऑडियन्स आहेत की तुम्ही अशा खूप साऱ्या स्टॉक्सच्या किंवा ट्रेडिंगच्या फ्युचर ऑप्शन्सच्या याच्यामध्ये श्रीमंत बनण्याचा विचार करत असाल, झटपट श्रीमंत बनायचं असेल, मॅजिकल सोल्युशन हवं असेल तर असा कुठलाच मार्ग नाही आहे बाय द वे. कारण ऑथेंटिक वे स्टेप बाय स्टेप याच पद्धतीने गेलात तर एक सर्वसामान्य व्यक्ती 10 वर्षामध्ये फायनान्शियल फ्री बनवू शकते. पण त्या मार्गाने तुम्ही जे म्हणतायत की या सर्व लोकांसाठी कोणता मार्ग आहे तर नक्कीच कोणता नाही. या मार्गाने तुम्ही 40-50 वर्ष तुमचं करिअर पण जाईल तरी पण तुम्ही श्रीमंत नाही होणार. तर डोंट डू दिस ऑल दिस रबिश बुलशिट इन्व्हेस्टमेंट इन एंटायर युअर लाईफ प्लीज. येस, तुम्ही खूप चांगला क्वेश्चन विचारला की नाही आवडत कोणालाच फायनान्स मॅनेज करायलाही नाही आवडत, फायनान्स शिकायलाही नाही आवडत, पण पैसा हाताळायला आवडतो. पैसा प्रत्येकाला पाहिजे पण शिकायचं कोणाला. मग आता पैसा त्याच व्यक्तीच्या हातामध्ये येईल त्याला कसं अट्रॅक्ट करायचं हे मेकॅनिझम माहिती आहे, त्याला कसं एक व्यक्तिमत्व हवंय, त्याला आम्ही सेल्फ इमेज अँड कॅरेक्टर म्हणतो, हे हवंय, त्याच्याकडेच पैसा जातो. म्हणजे खरंच मला पैसा हवाय तर मग पैसा शिकावा लागेल ना. बाय द वे शाळेमध्ये पण शिक्षण घ्यायला आवडत नाही आपल्याला. खूप खूप क्वचित आहेत की जे टॉपर आहेत, आम्ही त्या कॅटेगरीतले, मी तर नाही आहे, बट शाळेमध्ये शिकायला पाहिजे हे आपल्याला प्रोग्रामिंग केलेलं आहे. बेसिक डिग्री घ्यायला पाहिजे हे आपल्याला प्रोग्रामिंग केलेलं आहे. मग किती जरी कमी मार्क येत असेल तरी पण तो शिक्षण घेतो, किती जरी चांगले मार्क येत असेल तरी पण तो शिक्षण घेतो. दॅट इज कॉल्ड की तुम्ही आता म्हणाला गरजेचं आहे. मग योगेश, आता फायनान्शियल मॅनेजमेंट लर्न करणं गरजेचं आहे हे बिंबवलं नाही जाते, हा फरक आहे. राईट. 30 वर्ष 40 वर्ष नोकरी करणं गरजेचं आहे हे प्रोग्रामिंग केलेलं आहे, फक्त सायकोलॉजी अंडरस्टँड करा. बट 40 वर्षामध्ये 10 वर्ष प्लॅनिंग करणं गरजेचं नाहीये हे कोणी शिकवलेलं नाही. दॅट मीन्स तुम्हाला खूप लांब ठेवलेलं आहे या सगळ्या गोष्टींपासून, आणि हे पर्पजफुली लांब ठेवलेलं आहे. सिस्टमचा याच्यामध्ये खूप मोठा रोल आहे. या गोष्टी कॉन्फ्लिक्ट होतील, बट डेफिनेटली जी गोष्ट तुम्हाला वाटते की त्याची गरज नाहीये बट त्याचीच खरी गरज आहे. जीडीपी मध्ये कॉन्ट्रीब्युशन जर करायचंय तर कालच नितीन सर म्हणत होते मला, आपल्या जीडीपीला जर पुढच्या रँकला जायचंय तर आपल्या ऑर्डिनरी लोकांचं फायनान्शियल लिटरसी वीक असेल तर जीडीपी पुढे नाही जाणार.
कारण मॅक्झिमम जर बघितलं आपण कंट्रोल तर स्पेसिफिक काही एंटरप्रेन्योर्सनी घेतलेला आहे. आता एवढी मोठी लोकसंख्या असताना पर कॅपिटा इन्कम एवढा लो आहे. याचा अर्थ काय होतो की आपल्या लोकांमध्ये ना डिसिप्लिन नाही आहे टुवर्ड्स फायनान्स, टुवर्ड्स हेल्थ, राईट, टुवर्ड्स करिअर. पण ते काम करायचं म्हणून करतायत. त्यांना विचारलं ना आम्ही कधी रिटायर्ड कधी व्हायचं, ॲज अर्ली ॲज पॉसिबल. दॅट मीन्स त्यांना कंटाळा आलाय. रिटायरमेंट नंतर काय करायचं नाही अजून काही ठरवलं नाही. दॅट मीन्स ते करिअरमध्ये पण डिसिप्लिन नाही आहेत. आणि अगेन एक पिलर आहे रिलेशनशिप, त्याला पण जस्ट मेंटेन केलं जाते बट त्याच्यावर केअरफुली काम नाही केलं जात. तर हे प्रोग्रामिंगचा पार्ट आहे असं मला वाटतं की आपल्याला बिंबवलं नाही गेलंय की पैसे शिकायला पाहिजे. जन्मापासून मृत्यूपर्यंत पैसा हाताळायचा आहे बट त्या पैशाला शिकायचं नाहीये आणि ह्याला कोणी शिकवणार पण नाहीये. तो हे अंडरस्टँड करा की तुमचं फायनान्शियल कंट्रोल तुमच्या हातात आहे का सिस्टमच्या हातात आहे. ऍब्सोल्युटली. आणि याच्यामध्ये अजून एक गोष्ट मी काय ऍड करेन की तुमची GDP इंडियाची वाढेल नो डाऊट, पण 1% लोक जे आहेत ना 70% लोकांची वेल्थ कंट्रोल करतायत. तर GDP वाढल्यानंतर बेनिफिट या 70% लोकांना नाही होणार आहे. बाय द वे ते 1% लोक ज्यांची फायनान्शियल लिटरसी चांगली आहे आणि ज्यांचं रिस्क ॲपेटाईट चांगलं आहे त्यांना बेनिफिट मिळेल. त्यामुळे नेशनला तुम्हाला म्हणजे देशासाठी काही करायचं आहे, कॉन्ट्रीब्युशन करायचं आहे तर फर्स्ट फायनान्शियल लिटरसी आणि रिस्क मॅनेजमेंट पहिली अंडरस्टँड करा आणि मग तुम्ही छान पद्धतीने तुमची वेल्थ क्रिएट करू शकता. बट डेफिनेटली वेल्थ क्रिएशन बोरिंग प्रोसेस आहे. तुम्हाला काही मजा आणि मस्ती नाही येणार. मी म्हणेन की तुमची लाईफ आहे ना ती बोरिंग नका बनवू, ती एकदम रिफ्रेशमेंट करा, तिला एन्जॉयमेंटमध्ये लाईफला आणा, बट वेल्थ क्रिएशनला नका आणू प्लीज. रिक्वेस्ट आहे. म्हणजे करावं लागणारच आहे. कारण जर पैसा कमवायचा आहे तर ते शिकावं लागेल की कसा कमवायचा आणि कसं मॅनेज करायचं. नाही पण लहान आता मॅडम काय म्हणाले की तुम्ही शिक्षण घेणं गरजेचं आहे पण मग पैसा हाताळण्यासाठी पैशाचं शिक्षण घेणं का नाही गरजेचं, करावं लागेल ना. जर तुम्ही नाही केलं तर काय होईल माहितीये का, तुमचा पैसा, तुम्ही फायनान्शियल इलिटरेट राहिलात योगेश, मी तुमच्यापेक्षा फायनान्शियल लिटरसी चांगली ठेवतो, तुमच्याकडे थोडे बहुत पैसे पण येतील ना ते मी मेकॅनिझम मला माहिती आहे कसं अट्रॅक्ट करायचं. दॅट मीन्स तुमच्या इलिटरसीचा तुम्हाला लॉस होतोय तर ते नका करू. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की पैसे कमवणं महत्वाचं आहे पण त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं पैसे मॅनेज करणं. तिन्ही गोष्टी महत्वाच्या. पैसे कमवणं पण महत्वाचं आहे, पैसे मॅनेज करणं पण महत्वाचं आहे आणि पैसे मल्टिप्लाय करून प्रिझर्व करणं पण तितकंच महत्वाचं आहे. तिन्ही गोष्टी ॲज गुड ॲज महत्व. पण ॲव्हरेज इन्कम असेल तर जास्त कमवण्याच्या पाठी धावण्याची गरज नाहीये. ॲव्हरेज इन्कममध्ये पण तुम्ही मॅनेजमेंट चांगल्या पद्धतीने केलं, प्रिझर्वेशन चांगल्या पद्धतीने केलं, तुम्हाला श्रीमंत व्हायचं कोणी तुम्हाला अडवू शकत नाही. राईट. एक केस स्टडी सांगतो ज्याच्यामध्ये त्यांनी प्लॅनिंग केल्याने त्याला किती फायदा झाला. कारण फायनान्शियल प्लॅनिंग जर तुम्ही करताय त्यामार्फत तुमच्या इन्व्हेस्टिंग करताय, गोल तुमचे प्रॉपर्स आहेत तर डेफिनेटली तुम्ही ज्या गोष्टी सेट केल्या त्या अचीव्ह करणं तुमच्यासाठी सोपं जातं. कारण विदाऊट प्लॅनिंग जाणं विच इज व्हेरी व्हेरी चॅलेंजिंग. एक केस स्टडी सांगतो की त्यांनी वयाच्या जवळपास 33व्या वर्षी त्यांनी प्लॅनिंगला स्टार्ट केलं. नोकरी करणारी व्यक्ती, सर्वसामान्य व्यक्ती जी नोकरी करते, कारण शिक्षण घेतल्यानंतर नोकरी करण्यापलीकडे दुसरं काही आपल्याला शिकवतच नाही, तर त्यांनी देखील नोकरी केली आणि 33व्या वर्षी त्याला रिअलाइज झालं. त्यांनी आमचे काही सेशन्स घेतले, 1-on-1 कन्सल्टेशन घेतलं आणि त्यानंतर त्याला कळलं की या प्रोसेसमध्ये खूप पॉवर आहे, ही प्रोसेस फॉलो करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यामध्ये त्याला अजून एक फायदा काय झाला, त्याचे आई वडील सेव्हर कॅटेगरीचे होते त्यामुळे पैसे साठवणं हे त्याचा गुणधर्म होता. तर 33 वर्षाच्या व्यक्तीचं उत्पन्न 60-62 हजार रुपये त्यावेळेस होतं साधारण. मी ही गोष्ट तुम्हाला 13 वर्षापूर्वीची सांगतोय. राईट. सो 33व्या वर्षी त्यांनी ही जर्नी स्टार्ट केली, प्लॅनिंग केले, गोल्स सेट केले आणि गोल्समध्ये त्यांनी मुलीच्या एज्युकेशनचं प्लॅनिंग केलं, मॅरेजचं प्लॅनिंग केलं, त्याच्या स्वतःचं रिटायरमेंटचं प्लॅनिंग केलं. हे प्लॅनिंग केल्यानंतर तो त्या प्लॅनिंगला फॉलो करायला लागला. त्या मार्फत त्यांनी इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी ज्या बनवलेल्या त्या फॉलो केल्या, ॲसेट अलोकेशन बनवलं ते फॉलो केलं, रिस्क मॅनेजमेंटसाठी इन्शुरन्स प्रोटेक्शन होतं ते फॉलो केलं, रिव्ह्यू त्याचे रेग्युलर केले, वर्षातून 2 ते 3 रिव्ह्यू त्यांनी केले आणि 13 वर्षानंतर ती व्यक्ती फायनान्शियल फ्री झाली. फायनान्शियल फ्रीडम त्यांनी अचीव्ह केलं. जवळपास 4.5 कोटीचं नेट वर्थ त्यांनी अचीव्ह केलं. म्हणजे लोकांना वाटतं की 62,000 जो पगार आहे हा फार कमी आहे, यामध्ये काही नाही होणार, किती इन्व्हेस्ट करणार, किती आपण खर्च करणार. बट जर तुम्ही प्लॅनिंग केलं, प्लॅनिंग मार्फत तुम्ही डिसिप्लिन फॉलो केला, कारण ही डिसिप्लिन प्रोसेस आहे आणि डिसिप्लिनचा रिवॉर्ड याच्यामध्ये जो मिळतो ना हा माइंड ब्लोईंग योगेश मिळतो. कारण 62,000 ज्याचा पगार आहे किंवा 1 लाख रुपये पगार, आज कित्येक लोक असे आहेत मार्केटमध्ये पण त्यांचे 1 लाख रुपये, 1.5 लाख, 2 लाख रुपये पण त्यांच्याकडे उरत नाहीत. तर असे पण केस स्टडी, एक केस स्टडी निगेटिव्ह पण मी तुम्हाला सांगतो की प्लॅनिंग स्टार्ट केलं, 2 वर्ष प्लॅनिंग फॉलो केलं
पण 2 वर्षाच्या प्लॅनिंग नंतर ते काही कारणास्तव फॅमिलीमधले पेरेंट्स, आई वडिलांनी त्याला घर घेण्यासाठी प्रेशराईज केलं, वाईफने प्रेशराईज केलं आणि जे काही 2 वर्षाच्या प्लॅनिंगमध्ये त्यांनी अनप्लॅन्ड ॲक्टिव्हिटी केली, ते घराच्या डिसिजनमध्ये गेले पैसे. आज या गोष्टीला 8-9 वर्ष झाले, ती व्यक्ती फायनान्शियल स्ट्रगल करते. तर प्लॅनिंग आय थिंक तुम्हाला एक अशी क्लॅरिटी देते ज्यामार्फत तुम्ही तुमच्या इमोशन्सला पण कंट्रोल करू शकता. ते मस्ट आहे. येस, खूप रिअल केस स्टडी तर आमच्याकडे खूप साऱ्या आहेत, म्हणजे डिफरंट आहेत. यंग जनरेशन आहेत, इवन फिमेल्स आहेत. त्यातली मी एक केस स्टडी सांगेल की एक फिमेल आहे, अनफॉर्च्युनेटली समथिंग अराउंड 8 years बॅक त्यांचं हजबंडची डेथ झालेली आणि ते आमच्या ऑफिसमध्ये आलेले. त्यावेळेला त्या फार पॅनिकमध्ये होते, कारण त्यांनी कधीच याआधी फायनान्सचा रोल घेतला नव्हता. पण हजबंडची डेथ झाली, त्याच्यानंतर त्यांच्याकडे काहीच माहीत नव्हतं. त्यांची मुलं फार लहान होती, शिक्षण घेत होते. त्या दरम्यान ते ज्यावेळेला ऑफिसला आले तर ऑलमोस्ट खूप वेळ ते फक्त त्या इमोशनल मॅनेज करण्यामध्येच होत्या. त्यावेळेला सरांनी त्यांना बऱ्यापैकी थोडंसं इमोशनली पुश करण्याचं काम केलं. त्यांना सांगितलं, जा घरी चेक करा, काही डॉक्युमेंट्स मिळत आहेत का वगैरे वगैरे. त्यांनी पुन्हा गेले, काही क्वार्टर्समध्ये राहत होत्या. एका ड्रॉवरमध्ये त्यांना एक पेपर मिळालेला. इट वॉज लाईक अ फिल्मी स्टोरी. आणि तो पेपर मिळाल्यानंतर ते पुन्हा आमच्या ऑफिसमध्ये ज्यावेळेला आले ना, तर त्यावेळेला सरांनी सांगितलं की हा एक टर्म इन्शुरन्स आहे, ज्याचे 2च प्रीमियम भरलेले. आपण क्लेम करून बघूया, जर आपल्याला मिळालं तर ही अमाऊंट एक मिळेल. तर दॅट अमाऊंट वॉज अराउंड 50 lakh rupees. आणि त्या हजबंडनी जस्ट 2 years बॅक ती पॉलिसी घेतलेली आणि 2च प्रीमियम पे केलेले. डाऊट हाच होता की 2 वर्ष प्रीमियम पे केल्यामुळे ती क्लेम सँक्शन होईल की नाही माहीत नव्हतं. बट स्टील एफर्ट्स केले. त्यांना थोडंसं सरांनी सपोर्ट केलं, काही असं मार्गदर्शन केल्यानंतर ती पॉलिसी क्लेम झाली. अँड दॅट वॉज माइंड ब्लोईंग केस स्टडी फॉर मी. कारण आत्तापर्यंत एका फिमेलच्या लाईफमध्ये असे इन्सिडेंट आल्यानंतर तिला ड्राईव्ह करायला कोण असतं? सोसायटी, समाज, नातेवाईक. बट फायनान्शियली कोणी सपोर्ट नाही करत. अशा केसमध्ये जिथे मुलं तिची फक्त 10वी-12वीमध्ये होती. आता तीच केस स्टडी विषयी जर मी तुम्हाला त्यांचे रिझल्ट सांगितले तर त्यांची मुलांनी हायर एज्युकेशन घेतलंय. एक मुलगा डॉक्टर्स झालाय, दुसरा मुलगा इंजिनियर झालेला आहे. आणि त्या फिमेलने जे काही एवढे इन्व्हेस्टिंग केलेली अमाऊंट होती ना, ती अमाऊंट आता ऑलमोस्ट करोडच्या आसपास आहे. यामधून तिने ऑलमोस्ट समथिंग 50 लाखाच्या पेक्षा जास्त विड्रॉवल पण केलेत. तर ही फिल्मी स्टोरी वाटेल, पण ही रियालिटी आहे. कारण ह्या फिमेलच्या लाईफमध्ये एक टर्म इन्शुरन्स काय रोल करू शकतो हे हजबंडनी कधी सांगितलेलंच नाहीये. फक्त टर्म इन्शुरन्स घेऊन ठेवलेले आहेत मेल कॅन्डिडेटनी. बट टर्म इन्शुरन्सचा क्लेम आला तर त्याचा वापर कसा करावा, तो आल्यानंतर त्या पैशाचं नियोजन कसं करावं हे कोणीही सांगितलं नाहीये. त्यामुळे स्पेशली मेल, जर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये टर्म इन्शुरन्स घेतला असेल ना, तुमच्या वाईफला माहीत नाही की ते 1 कोटी मॅनेज कसे करायचे, त्या 1 कोटीमधून उत्पन्न किती क्रिएट करायचे, त्या 1 कोटीमधून मुलांचं शिक्षण करून तो पैसा जनरेशन टू जनरेशन पण कसं जायला पाहिजे, हे एक वेल्थ कोचिंग थ्रूच केलं जातं. तर ह्या अशा किचकट केस स्टडी आमच्या लाईफमध्ये आम्ही बघितल्यात आणि ही वंडरफुल केस स्टडी होती. अगेन मी एक अशी केस स्टडी सांगेल की जी मिस्टेकची केस स्टडी आणि ती रिटायरमेंट आहे. रिटायरमेंट केस स्टडीमधले त्या व्यक्तीने, त्या हजबंडने इटसेल्फ खूप आधी जॉब सोडलेला आणि वाईफ जॉब करत होती. वाईफ जॉब करता करता मुलाला शिक्षणासाठी परदेशामध्ये जायचं होतं. त्यावेळेला त्यांचं फायनान्शियल इलिटरसीमुळे त्यांनी त्यांच्या बराचसा पॉकेटमधला पैसाच फक्त वापरला. आम्ही याच्या मतावर असं आम्ही डिनाय नाही करत मुलांना बाहेर पाठवू नका. जर तुम्हाला पाठवायचे तर तुम्हाला ऑप्शन्स अवेलेबल आहेत. एज्युकेशन लोन इज अवेलेबल विथ यू. बट स्टील तुम्ही तुमच्या पॉकेटमधला पैसा बाहेर का देते? कारण तुम्ही आता रिटायरमेंटच्या स्टेजमध्ये आलेला आहे. ती व्यक्ती रिटायर्ड झाल्यानंतर त्या व्यक्तीने ऑलमोस्ट त्यांच्याकडे एक समथिंग 40 ते 50 लाखाची अमाऊंट सगळी मिळालेली. त्यातले 30 लाख फक्त मुलाच्या शिक्षणाला बाहेर परदेशासाठी दिले. 20 लाख रुपयामध्ये त्या व्यक्ती आमच्याकडे आल्यात की आमचं रिटायरमेंट याच्यामध्ये करून द्या. आमच्यासाठी ही किती भयानक केस स्टडी आहे की जी जबाबदारी ना त्यांच्या मुलांनी घेतली आहे, ना त्यांच्या कंपनीने कधी घेतली, ना त्या गव्हर्नमेंट सिस्टममध्ये राहतात त्यांनी पण घेतलेली नाहीये. अशा 2 रिटायरमेंट व्यक्तींचा पैसा आम्हाला 20 लाख मरेपर्यंत पुरवायचा आहे आणि या उद्देशाने ते आमच्याशी कनेक्ट झालेत. त्याआधी त्यांनी किती मिस्टेक केल्या ज्या त्यांना करायला नको होत्या. तर ह्या गोष्टी ना ह्या वारंवार घडत आहेत. नाऊ डेज हा एक खूप मोठा इफेक्टिव्ह आणि पॉईंटफुल नोटीस करून देईल मी की रिटायरमेंट क्लायंटचा खूप सारा लमसम पैसा मुलांच्या हायर एज्युकेशनला बाहेर चाललेला आहे.
लग्नात चाललेला आहे. आम्ही हयातमध्ये आहोत. इवन आम्ही आज अगेन रेडिसनमध्ये पण दुसऱ्या ह्याच्यामध्ये शिफ्ट केलं. दोन्ही ठिकाणी 2 पूर्ण दिवस कंप्लीट रूम सोल्ड आउट होत्या. म्हणजे इतकं मोठं सेलिब्रेशन्स करतायत. ठीक आहे करा, बट फ्रीडम विषयी का, त्याला का तुम्ही एवढं डिनाय करताय? तर ह्या केस स्टडी डेफिनेटली रिअल आहेत, पण त्या केस स्टडी लाईफमध्ये ना कुणाच्या आल्यानंतर त्याला कळते की याला फेस कसं करायचं. तर दुसऱ्यांच्या एक्सपिरियन्सवरून ना स्वतःचं लाईफ डिसाईड करा. सगळ्याच गोष्टी एक्सपिरियन्स करायला जाऊ नका. तुम्ही जी केस स्टडी सांगितली की समजा तो नवरा एक्सपायर झाला, त्याने ते इन्शुरन्स केलं होतं, तर केलं नसतं तर काय झालं? डेफिनेटली ते कोलॅप्स झाले असते फॅमिली. त्यांनी ते केलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या वाईफला ते माहिती झालं की तुम्ही प्रॉपर त्या टायमाला ते भेटले, तुम्ही भेटले समजा त्यांना, आणि मग त्याचा काही उपयोगच नव्हता. आज बरेच लोक त्यांच्या घरात पण सांगत नाही की कुठली पॉलिसी घेतली किंवा काय. मेजॉरिटी लोक म्हणजे पर्सनल फायनान्स कधी घरात डिस्कसच नाही होत ना योगेश. म्हणजे आज आपण पॉडकास्ट करतोय, आपण टेबलवरती बसलेलो आहे, समोरासमोर बसलेलो आहे, 40 मिनिटं 50 मिनिटं आपण पर्सनल फायनान्स डिस्कस करतोय. पण मेजॉरिटी घरामध्ये 365 दिवसामध्ये कधी असं इव्हेंटच नसतो की आपण स्पेसिफिकली फायनान्शियल मॅनेजमेंट विषयी बोलतोय. तर अशा घरामध्ये प्रॉब्लेम तर येणारच आहे ना. आता या म्हणाले की लग्नासाठी पण खूप सारे पैसे जात आहेत. मी म्हणतो अजून एक चॅलेंज आहे, लग्नानंतर डिवोर्ससाठी पण खूप सारे लोकांचे पैसे जात आहेत. त्याच्यासाठी प्रिपरेशन नाही आहे लोकांचं, कारण रिलेशन आता लॉंग राहत पण नाही. प्लॅनिंग त्याला एक सोल्युशन आहे. प्लॅनिंग शिवाय तुम्हाला खूप सारे ट्रॅप जे येतील ना, हे ट्रॅप तुम्हाला सहन करणं पॉसिबल नाही होणार. खूप सारे शॉक्स आहेत, फायनान्शियल शॉक्स आहेत. येस. इथे मी पुन्हा एक गोष्ट हायलाईट करेल. कुठल्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचे, कुठले स्टॉक्स घ्यायचे, कुठले प्रोडक्ट घ्यायचे, हा प्रॉब्लेम नाही आहे. प्रॉब्लेम, दीज आर द प्रॉब्लेम की जे तुम्ही अजूनही आयडेंटिफाय नाही केलेले आहेत. आजच्या जगामध्ये कुठे इन्व्हेस्ट करणं हा प्रॉब्लेमच नाही आहे. बरेचसे लोक खूप सारे प्रोडक्ट ॲडवाईज करून गेलेले आहेत, बट लोकांचं लाईफ ट्रान्सफॉर्म नाही झाले, कारण लोक ह्या प्रॉब्लेम्समध्ये अडकलेले आहेत. हे जे शॉक्स म्हणतायत ना नितीन सर, ह्या शॉक्समध्येच लोक अडकलेत. आणि हे शॉक्स प्रत्येक घरात, माझ्या घरात, सरांच्या घरात, तुमच्या घरात, आपले जेवढे पार्टिसिपेंट्स बघतात त्यांच्या पण घरात आहेत. आणि यांचा फोकस कुठे आहे माहिती आहे? चांगले रिटर्न्स मिळणारे प्रोडक्ट्स आम्हाला फक्त सांगा. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणारच नाहीये. त्यानंतर आणखी अशा कुठल्या मिस्टेक्स आहेत की जे लोक फायनान्शियल प्लॅनिंग करत असतात? मिस्टेक्स काही मेजर मिस्टेक्स मी सांगतो. पहिली गोष्ट आहे की टू मच इन्फॉर्मेशन इज अवेलेबल आहे मार्केटमध्ये. तर लोक काय करतात, टू मच इन्फॉर्मेशनमध्ये खूप काही लोकांचं ऐकतात आणि त्या पद्धतीने फायनान्शियल डिसिजन घेतात. राईट. कारण तुम्हाला वेल्थ, श्रीमंत बनायचं आहे, श्रीमंत व्हायचं आहे पैसे इन्व्हेस्ट करून, तर पहिली गोष्ट अंडरस्टँड करा की तुम्हाला चांगले निर्णय, फायनान्शियल निर्णय घेणं अत्यंत बंधनकारक आहे. त्याचबरोबर दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट आहे, वाईट निर्णय अवॉइड करणं पण तितकंच इम्पॉर्टंट आहे. कारण कंटिन्युअसली चांगले निर्णय तुम्ही घेणारच असं नाही आहे, बट समटाईम वाईट निर्णय पण तुम्हाला खूप फायनान्शियल ट्रॅपमध्ये मिळतात. मेजॉरिटी लोक वेल्थ क्रिएशनमध्ये वाईट निर्णय घेत असतात. वाईट निर्णय एक असं सांगेन की जसं रिस्क मॅनेजमेंटमध्ये आम्ही म्हणतो की इन्शुरन्स प्रोटेक्शन प्रॉपर करत नाहीत. राईट. त्यामुळे त्यांच्या वेल्थला ते फायर वॉल क्रिएट नाही करत. फायर वॉल म्हणजे की 20-25 वर्ष तुम्हाला वेल्थ क्रिएट करायला लागणार आहे, पण 20-25 वर्षामध्ये घरामध्ये मेडिकल इमर्जन्सी आली, कुठला भयंकर आजार आला, कॅन्सरसारखा आजार आला, तर त्या केसमध्ये तुम्ही प्रिपेअर्ड नाही आहे आणि त्यामध्ये तुमचं खूप काही संपत्ती पण जाते. खूप साऱ्या लोकांची संपत्ती गेलेली. तर प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही लॅक ऑफ इन्फॉर्मेशनमध्ये पण फायनान्शियल ट्रबल गेलं आणि टू मच इन्फॉर्मेशनमध्ये पण फायनान्शियल ट्रबल केलं. सेकंड थिंग, टू मच इन्फॉर्मेशनने अजून एक प्रॉब्लेम काय क्रिएट होतो की तुमच्या विचारांना थोडंसं पॅरालिसिस झालेलं असतं आणि त्यामुळे तुम्ही निर्णय घ्यायला थोडासा वेळ लावता, म्हणजे प्रोकास्टिनेशन करता. पण हा प्रोकास्टिनेशन हा एक प्रकारचा ना मानसिक आजार आहे बाय द वे. आणि मेजॉरिटी लोक फायनान्शियल लाईफमध्ये सतत प्रोकास्टिनेशन करतात. आज नको, उद्या प्लॅन करू, देन नेक्स्ट इयर प्लॅन करू. तुम्ही म्हणाला की 2025 मध्ये लोकांनी कशा पद्धतीने प्लॅनिंग करायचं आहे. 2016 पासून मी प्रत्येक वेळी एकच सांगतो की 2017 मध्ये काय प्लॅनिंग करा, 18 मध्ये प्लॅनिंग करा. आणि प्लॅनिंग सिस्टमॅटिक बेस आहे. कन्सिस्टन्सी तुम्हाला मेंटेन करणं गरजेचं आहे. त्यावेळेसच तुम्ही डिसिप्लिनली त्याला फॉलो करू शकता, ज्यावेळेस तुमच्याकडे क्लॅरिटी आहे. तर ही मिस्टेक तुम्हाला अवॉइड काय करायची, एक तर टू मच इन्फॉर्मेशन नको, जेणेकरून तुमच्या विचारांना प्रॉब्लेम क्रिएट करणार. आणि मग तिसरी गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे की मॅजिकल सोल्युशनच्या पाठी नका जाऊ. आज प्रत्येक व्यक्तीला इन्स्टंट सोल्युशन पाहिजे, इन्स्टंट श्रीमंत व्हायचं आहे. श्रीमंत होण्यासाठी इन्व्हेस्टिंग हा पॅसिव्ह अप्रोच आहे. पहिली गोष्ट अंडरस्टँड करा, ॲक्टिव्ह अप्रोच नाही आहे.
बिझनेसमध्ये तुम्ही 1-2 वर्षामध्ये रिझल्ट आणू शकता, पण वेल्थ क्रिएशन जर्नी स्लो आहे, 10-15 वर्ष तुम्हाला लागतात. तर दोघांमधला डिफरन्शिएट अंडरस्टँड करा. लोक काय करतात, दोघांमध्ये डिफरन्शिएट अंडरस्टँड नाही करत. बिझनेस करताना लॉंग टर्ममध्ये ते डिसिजन घेतात आणि इन्व्हेस्टिंगच्या वेळी ते शॉर्ट टर्म डिसिजन थिंकिंग आहेत. तर मॅजिकल सोल्युशन नको. अजून एक मी ॲडवाईस काय करीन की एक्सपर्टचा सल्ला घ्या. असं नाही आहे की आजचा पॉडकास्ट आम्ही मार्केटिंग करायला आलेलो की आमचं प्रमोशन करायला आलो आहे, पण तुमच्याकडे एक्सपर्ट असणं फार गरजेचं आहे, जेणेकरून एक एक्सपर्टच तुम्हाला सांगेल की काय चॅलेंजेस येतील, या चॅलेंजेसपासून तुम्हाला कसं ओव्हरकम करायचं आहे. आता या काही गोष्टी आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, या तुम्ही अवॉइड केलं ना तर तुमच्यापैकी प्रत्येक व्यक्तीनं फायनान्शियल फ्री होऊ शकते. म्हणजे ज्याचं उत्पन्न कमी आहे ती पण त्याचं उत्पन्न वाढवून, त्याचं उत्पन्न स्टेबल आहे, ॲव्हरेज आहे, जास्त हाय इन्कमवाले पण लोक आमच्याकडे येतात, त्यांचं पण आम्ही प्लॅनिंग करतो, ते पण स्ट्रगल करतात. पण तिन्ही कॅटेगरीमध्ये बघितलं तर चॅलेंजेस हेच आहे की खूप काही मेजर कॉमन मिस्टेक्स आहेत, ज्याच्यामध्ये लॅक ऑफ इन्फॉर्मेशन, एक्सपर्ट न घेणं किंवा प्लॅनिंग न करणं, या काही बेसिक मिस्टेक्स आहेत, त्या फक्त अवॉइड करायच्या तुम्हाला. राईट. जनरली जसं आता सर म्हणाले ना की आमची जी सेगमेंट आहे ना क्लायंट, हा खूप हायली क्वालिफाईड सेगमेंट आहे. यामध्ये चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत, डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, VP आहेत, AVP आहेत, इनफॅक्ट डायरेक्टर्स लेवलचे पण क्लायंट आहेत आमचे. रिसेंटली रिझर्व्ह बँकेचे पण एक अधिकारी आमच्याशी कनेक्ट झाले. या सगळ्यांशी डिस्कशन केल्यानंतर वारंवार एक गोष्ट काय जाणवते, प्रत्येक व्यक्ती ज्या वेळेला कनेक्ट होते ना तर ती चेस करते की त्याला ROI किती पाहिजे रिटर्न्सवर. तर फर्स्ट थिंग, स्टॉप डुईंग दिस. ही फार मोठी मिस्टेक आहे की तुम्ही रिटर्नला चेस करू नका. एक 12% बेंचमार्क ॲव्हरेज रिटर्न फार चांगला असतो जर तुम्ही लॉंग टर्ममध्ये कन्सिस्टंट कंपाऊंडिंगमध्ये राहत असाल तर. 40-50% ROI गरज नाहीच आहे, कारण तो कन्सिस्टंट राहणार नाही, तो वोलटाईल आहे आणि वोलटाईल ॲसेट्समध्ये तुम्ही ॲसेट जास्त काळ क्रिएट नाही करू शकत. तर फर्स्ट थिंग, ॲक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट्समध्ये लोक फार इन्व्हेस्टेड असतात, जी फार वोलटाईल ॲसेट असते. पॅसिव्ह फंडला मेजरली फोकस नाही केलं जाते. खूप सारे ॲडवायझर्सकडून पण आज पॅसिव्ह फंड्सला इन्व्हेस्टिंगमध्ये ॲडवाईस केलं जात नाही आहे, कारण तिकडे रिकरिंग कॉस्ट फार कमी असून पण जनरली त्यांच्या हिताची नाही आहे, बट क्लायंटच्या हिताची. आम्ही जेव्हा पण क्लायंटचं फायनान्शियल लाईफ डिझाईन करतो ना, क्लायंटचं बेनिफिट काय असेल या पॉईंट ऑफ व्ह्यूने आधी डिसाईड करतो की कुठले प्रोडक्ट द्यायचे आणि कुठल्या सोर्सेस थ्रू जायचे. तर फर्स्ट थिंग, रिटर्न्स चेस न करणं हे एक गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, ॲक्टिव्ह इन्व्हेस्टिंग, पॅसिव्ह इन्व्हेस्टिंग, या गोष्टींना तुम्हाला अंडरस्टँड करायचं आहे. तिसरी गोष्ट, जेव्हा पण आम्ही क्लायंटचं फायनान्शियल लाईफ डिझाईन करताना बघितले ना तर तो कम्पेअर करत राहतो मित्राशी, भावाशी, बहिणीशी. तर ते कम्पॅरिझन करू नका, कारण तुमची हेल्थ वेगळी, तसं तुमचं फायनान्स वेगळं आहे, तुमचं रिलेशनशिप जसं पर्सनल आहे ना, दिस इज युअर पर्सनल फायनान्स, इट्स नॉट सोशल फायनान्स. पर्सनल फायनान्स पर्सनल आहे, ते माझं सरांचं तुमच्याशी मॅच होणारं सारखंच नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्टॉप करायच्यात, मिस्टेक अवॉइड करायचे. तर फर्स्ट थिंग सर म्हणाले, एक्सपर्टसोबत जाणार तर तुमचा बराचसा वेळ, एनर्जी, पैसा आणि सगळ्यात शेवटी रिझल्ट, याला तुम्हाला खूप मोठं काम करता येऊ शकतं. आत्तापर्यंत आम्ही प्लॅनिंगमध्ये असे पण क्लायंट बघितलेत, खूप ह्यूज फीज देऊन पण ज्या वेळेला ॲक्शनची वेळ येते ना त्यावेळेला त्यांना फार डिले होतात. रिझन आहे की विचार, थॉट्स आणि ॲक्शन यामध्ये जितका गॅप असेल ना तितकं मग ती व्यक्ती लेझी होते आणि मग त्या व्यक्तीच्या लाईफमध्ये ना मुवमेंट्स नाही होत. तर जास्त गॅप नका ठेवू विचारांमध्ये आणि ॲक्शनमध्ये. आयदर ती फेल होईल किंवा ती ॲक्शन तुम्हाला सक्सेसफुल ठरेल, कुठेही असेल, बिझनेसमध्ये असेल तरी पण, बट कॅल्क्युलेटिव्ह रिस्क शुड बी देअर. ह्या मिस्टेक आम्ही वारंवार जाणीव करतो याची. आता मला टोटल मिस्टेक्स कळाल्या कोणत्या. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लॅक ऑफ इन्फॉर्मेशन किंवा एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन, त्याच्यापेक्षा प्रॉपर इन्फॉर्मेशन कडे जा. दुसरी गोष्ट म्हणजे इन्स्टंट सोल्युशन वरती जाऊ नका, लवकर पटकन श्रीमंत व्हायची गोष्ट. आणि त्यानंतर मॅमनी सांगितलं की लगेच जे रिटर्न्स असतात त्याच्या मागे जाऊ नका, कारण ही लॉंग टर्मची जर्नी आहे आणि पर्सनल फायनान्स हे तुमचं पर्सनल आहे, बाकीच्या असतो कम्पेअर करतो. ओके, आता हा जो पॉडकास्ट आहे तो पाहून तर बऱ्याच लोकांना बरीच इन्फॉर्मेशन मिळाली असेल, परंतु जर लोकांना तुमच्याकडून गायडन्स हवं असेल तर त्यासाठी काय प्रोसेस आहे? डेफिनेटली आमचे काही फिजिकल इव्हेंट होतात, ऑफलाईन इव्हेंट असतात किंवा आमचे ऑनलाईन इव्हेंट पण होतात, वेबिनार्स होतात. तर आम्ही डेफिनेटली डिस्क्रिप्शनमध्ये अशा काही लिंक्स प्रोव्हाइड करू. या लिंक्सवरती तुम्ही क्लिक करून आमचे जे इव्हेंट्स आहेत त्याची माहिती घेऊ शकता. आम्ही नेक्स्ट मंथमध्ये 15 डिसेंबरला पुण्यामध्ये एक इव्हेंट करतोय
आणि या इव्हेंटमध्ये आम्ही स्टेप बाय स्टेप तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग कशा पद्धतीने करायला पाहिजे ऑथेंटिक वेमध्ये, जेणेकरून तुम्ही तुमचे पैसे पण खूप छान पद्धतीने मॅनेज करू शकता, मल्टिप्लाय करू शकता, प्रिझर्व करू शकता, कुठल्याही मोठ्या फायनान्शियल ट्रॅपमध्ये तुम्ही अडकणार नाही ना. त्यासाठी हे फायनान्शियल लिटरसी फार महत्त्वाचं आहे, कारण विदाऊट फायनान्शियल लिटरसी तुम्ही कुठेच जाऊ शकत नाही. त्या व्यतिरिक्त आपण असे काही लिंक्स प्रोव्हाइड करू ज्याच्यामध्ये आमची टीम आहे 30 मिनिट्सचं त्यांना फ्री कन्सल्टेशन देईल, त्यांचे फायनान्शियल चॅलेंजेस काय आयडेंटिफाय करण्यासाठी हेल्प करेल आणि डेफिनेटली मग त्यांना नेक्स्ट लेवलला जाण्यासाठी, पुढे जाण्यासाठी आम्ही हेल्प करू. हे 2 मार्ग आम्ही तुम्हाला देऊ शकतो. थँक्यू सो मच सर आणि मॅम, तुम्ही इथं आलात आणि परत एकदा आमच्या ऑडियन्सला खूप काय म्हणतो आपण युजफुल इन्फॉर्मेशनची गाईड केली. तर थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तुम्ही आम्हाला इथे इन्व्हाइट केलं आणि ही युजफुल इन्साइटफुल इन्फॉर्मेशन तुमच्या ऑडियन्सपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही पण तत्पर आहोत. वेळोवेळी आम्ही हे नॉलेज मॅक्झिमम लोकांपर्यंत कसं पोहोचेल यासाठी नेहमीच प्रयत्न करत असतो. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच योगेश सर. खऱ्या अर्थाने श्रीमंत व्हा ह्या जर्नीला तुम्ही आम्हाला पण सपोर्ट करताय अनकॉन्शियसली, की फायनान्शियल लिटरसी वाढवल्याशिवाय श्रीमंत नाही होऊ शकत. आणि यामध्ये फॉर्च्युनेटली तुमचं स्टुडिओचं नाव आणि आमची कॉन्सेप्ट ही मॅच होते. तर वारंवार सातत्याने तुम्ही याच्यावर काम करताय, चांगली गोष्ट आहे. फायनान्सवर सिरीजच घेऊया. ही सिरीज जास्त लोकांना जास्त फायदा होईल वेगवेगळ्या टॉपिक्स वरती. राईट. त्यानंतर पण पॉडकास्ट करूया. डेफिनेटली लोकांना क्लॅरिटी मिळणं फार गरजेचं आहे, कारण लोक डिस्टर्ब झाले आहेत, खूप काही गोष्टी ऐकतायत. जितकं आपण पॉसिबल आहे तितकी आपण त्यांना स्टेप बाय स्टेप प्रूव्हन फंडामेंटल स्टेप्स देऊ, जेणेकरून ते त्यांच्या फायनान्शियल लाईफमध्ये सक्सेसफुल होतील. येस, थँक्यू. येस, थँक्यू सर. थँक्यू सो मच.